रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या महामानवांनी इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी आपले आयुष्य वेचली, त्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो। आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले, ज्यांच्याकडे शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून पाहिलं जातं, ते या राज्याचे कर्तबगार पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आमचे मार्गदर्शक गुलाबरावजी पाटील साहेब, विचार मंचावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख आणि उमेदवार अनिल सेठ शिंदे, संभाजीराजे कदम, बाळासाहेब बोरुडे, संजयजी सेनगे आणि मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी, जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, महिला जिल्हा प्रमुख स्वातीताई जाधव आणि सर्वांचं नाव घेण्यात वेळ घालवत नाही, सर्वांप्रती आदर व्यक्त करतो। उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि त्यातल्या त्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ बांधवांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेची ही निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवित आहे। या शहराचा इतिहास राहिलेला आहे। जेव्हा जेव्हा इथे कोणी एकाधिकारशाही, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा या शहरातील जनता, या अहिल्यानगरचा मतदार शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहिला। अनिल भैयांपासून हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे। आणि म्हणून आजही पाटील साहेब, या ठिकाणी काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करत, दबाव तंत्र आणि दडपशाहीचा वापर करीत या ठिकाणी बिनविरोधचा ट्रेंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र जरी इथे शिवसेनेला इथे स्थानिक चेहरा नाही असं कोणी म्हणत असेल, मात्र आम्हाला जो चेहरा लाभलाय, शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचा एकच चेहरा आम्हाला या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी पुरेसा आहे की नाही? आणि म्हणून आपण सर्वजण, खरं तर ही सभा सकाळी 11 वाजता होणार होती, आता 2:45 वाजले तरी आपण सर्वजण या ठिकाणी ज्या गांभीर्याने थांबून आहात, याचाच अर्थ या ठिकाणी शिवसेनेच्या विजयाची नांदी आहे। या शहरात जे काही चाललेलं आहे, या शहरात हुकुमशाही चालली आहे, मात्र शिवसेनेला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करायची आहे। शहराचं सुशोभीकरण झालं पाहिजे। अरे फेज 2 ची कामं 10 वर्षापासून रखडलेली आहेत। इथे स्वच्छतेचा अभाव आहे। इथे अजूनही शहराला कोणी खेडं म्हणताय। या सर्व परिस्थितीत तरी आम्ही महायुतीच्या धर्माला जागे राहून शेवटपर्यंत चर्चेचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र आम्हाला गाफील ठेवण्यात आलं, फसवण्याचा प्रयत्न झाला। मात्र आम्ही फसलेलो नाही, उद्याचा निकाल दाखवून देईल। 39 उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अधिकृतपणे लढत आहेत। ज्यांना चिन्ह मिळालं नाही तांत्रिक अडचणीमुळे, ते आमचे 10 उमेदवार सक्षमपणे ही निवडणूक लढत आहेत। शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केलेला आहे। आणि आमचे 49 वाघ विरोधकांना जागा दाखवून देणार आहेत। ज्या पद्धतीने गुलाबराव पाटील साहेब, खरं तर आपल्याकडे या पद्धतीने पाहिलं जातं की जेव्हा जेव्हा शिवसेनेला गरज असेल, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना सच्च्या सहकार्याची गरज असेल, तेव्हा तेव्हा हे गुलाबराव पाटील साहेब त्या ठिकाणी खंबीरपणे खिंड लढवायला उभे राहिलेले आहेत। आणि आजही आम्हाला नगरला शिंदे साहेबांची गरज होती आणि त्याच पद्धतीने आपण आज या ठिकाणी ही खिंड लढवायला आलेला आहात। म्हणून सर्वात प्रथम आपण गुलाबराव पाटील साहेबांसाठी टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत। नगर शहरात कुठल्याही परिस्थितीत अहिल्यानगर महानगरपालिकेवर
शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्यासाठी पुढचे 4 दिवस आपल्याला रात्रंदिवस काम करायचं आहे. विरोधकांचं दबाव तंत्र, विरोधकांची दडपशाही ही सगळी झुगारून द्यायचंय. आपण बाळासाहेबांचे मावळे आहोत, आपण बाळासाहेबांचे सैनिक आहोत, शिवरायांचे मावळे आहोत. पुढचे 4 दिवस रात्र वाहिल्याचे असं समजून आपल्याला काम करायचं आहे. तुमची सगळ्यांची तयारी आहे ना? आवाज आला पाहिजे. तुमची तयारी असेल तर पक्ष भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी येण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. पण आपण बघतो एकीकडे समोरचे लोक अजून घरातून बाहेर निघायला तयार नाहीत आणि आपलं हे नेतृत्व रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढतोय. नुसतं मुंबईत थांबलेले नाहीत एकनाथ शिंदे साहेब, रात्रंदिवस हा महाराष्ट्र पिंजून काढताना. म्हणून त्यांना म्हटलं जातं 24/7 काम करणारा नेता, संवेदनशील नेता, दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असलेला नेता या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. अनाथांचा नाथ एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. अरे येऊन येणार कोण? येऊन आपली खून. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.